जिंकून मैदानावर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद अशोकजी राईक सर. हॅलो, राजाराम मॉरिस तरवडे 12th मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे. क्लीन बोल्ड रोहन साळगावकर. गोपाळ भट्टा सामना रंगला होता मैदानावर. खोलवर टप्प्याचा चेंडू संघाचा स्टार का, संघाचा हुकवेग का, संघाची रन मशीन मैदानातून बाहेर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चाणक्य नटलेला कर्णधार प्रतिनिधित्व करणारा खेळाडू गोपाळ भट्टा माघारी परतला. शांतता झाली आहे मैदानावर. रोहन साळगावकर गोवा राज्यातील तगडा खेळाडू, सुंदर गोलंदाजी. कोण विसरेल नाईक सर ती सुपर ओव्हर सांगेम प्रीमियर लीगची. सुंदर गोलंदाजी केली होती रोहन साळगावकरनं. पहिलाच चेंडूवर ब्रेक थ्रू लावून दिलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपात या मैदानावर गोपाळ भट्टा नाराजीनं माघारी परततोय. 0 धावसंख्येवर स्वतःचं खातं खोलायचं आहे आणि नवीन खेळाडू मैदानावर लतेश साळगावकर पोचतोय. महत्त्वाचा सामना या मैदानावर. ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघ दिवाकात प्रवेश करतोय पुढच्या फेरीमध्ये आणि त्यानंतर सामना रंगला तो या मैदानावर. भूमिका स्ट्रायकर्स भूमी स्ट्रायकर्स असनोडा विपक्ष राजाराम वॉरियर्स तरवडे. पॅकबुटला चोन हलक्या हाताने घेऊन काढले. स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाडण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं, भरती करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. 1 या धावसंख्येनं सांघिक श्री गणेश आलाय धावपलकावर. तेशा 1 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचं खातं खोललं. 1 गडी बाद 1 हा लेखाजोखा राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना आणि समोर सज्ज आहे तो सौरभ. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतो. रोहन साळगावकरवर हल्ला बोल केला. डिप्स करले प्रोटेक्शन त्यांना आहे. परतीची पीक तोपर्यंत दूर धावसंख्येची लहर. या खेळाडूनं माटोंची स्पर्धा गाजवली मैदानावर. सुंदर खेळी साकारली मैदानावर. सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय तो सौरभ हा उभरते सितारे आहे. सौरभ आहे साहिल आहे. या खेळाडूंना खेळावं लागेल आज मैदानावर. पहिली 6 षटकं आहेत. 6 षटकामध्ये संध्याकाळ सत्र असेल. वाऱ्याचा वेग थोडासा कमी होईल म्हणजे 60-65 धावा पाहिजे धावफलकावर. फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली. हल्ला बोल करायचा होता सौरभला. सौरभ बॅक टू द पॅव्हलियन. एक फलंदाजी केली होती. आज ती फलंदाजी आठवावी लागेल. ती फलंदाजी करावी लागेल कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये यायला संधी मिळाली आहे. निखिल नाईकला डाबाताचा शैलीधार हा फलंदाज आहे. संघाचा स्टार काश गोपाळ भट्ट 0 धावसंख्येवर माघारी परतलाय. 2 या धावसंख्येवर माघारी परतलाय मैदानातून. एका बाजूला विचार केला तर सौरभ साळगावकरचा फटका फसलेला फटका झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतावा लागलाय आणि त्यानंतर मैदानावर लतेश साळगावकर आणि निखिल कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. भूमी स्ट्रायकर्स अस्त्र क्रिकेट संघाचा आल्या व्यवस्थितचा फटका टोलवायचा होता मैदानावर. ह्या फटक्यावर त्याचा जास्त विश्वास असतो. याचा फेवरेट फटका आहे निखिल नाईकचा. त्यावर त्यानं विश्वास दाखवला पण चाणक्य नटलेला कर्णधार माघारी परतल्यानंतर संयमी क्रिकेट खेळावं लागेल. भूमी स्ट्रायकर्स असणारा क्रिकेट संघ आहे मैदानावर. स्टारकास्ट गोलंदाज गोवा राज्यातील ज्या गोलंदाजीची व्यावसायिकरित्या अनेक मैदानांवर ख्याती कीर्ती तो रोहन साळगावकर आपण बघतोय. सुंदर चेंडू या मैदानावर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता मैदानावर. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 बाद धावपलकावर 3 धावा ही केविलवाणी परिस्थिती आहे. सुंदर गोलंदाजी रोहन साळगावकरची आपण बघितली आहे. पहिलं स्पर्धेचं निर्धाव षटक साहिल घाटवायचा स्पर्धेची पहिली हॅट्रिक या मैदानात आपण बघितली आहे. ही मात्र सचिन
सचिन पाहिजेचे आणि त्यानंतर सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार टोलवले आहेत. ते मात्र या मैदानावर कुणाची कलंगूट करणं हा लेखाजोगा आतापर्यंत या स्पर्धेचा आतापर्यंत सुंदर गोलंदाजी 3 धावा 2 गडी बाद हा लेखाजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम या मैदानावर फलंदाजी करत असताना आज जे काय कार्य करायचं आहे ते उभरते क्षेत्रांना करावं लागेल आणि सर्वात नाईक सर दारोमदार असते अक्षय घाटवा आणि दाजी नाईकवर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. नामदेव बाणावलीकर उंच खुरा गोलंदाज आहे. समोर आहे मूर्ती लांब पण कीर्तिमान जण सकाळच्या सुंदर झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे ते साळगावकर आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला निखिल नाईक हलक्या हाताने घेऊन काढलाय. पायावरती चेंडू होता. दिशा दिली डीप मिड विकेटला. रोहन साळगावकर स्क्रीनवर आलाय. ज्यानं महत्वाचा गडी बाद झाला आणि ज्यावेळी महत्वाचा गडी बाद झाला त्यावेळी शांतता झाली आणि जल्लोष झाला तो भूमी स्ट्रायकर असतो क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. गोपाळ भट्ट 0 धावसंख्येवर माघारी परतला. 1 या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 4 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं हे अनिवार्य पॉवर प्ले षटक प्रगतीपथावर. मॅचच्या अधिकारी कट लागलाय. देखील नाईकला नमस्कार करावा लागेल. माघारी परतावं लागेल. सुरेख गोलंदाजी ही जी कित्ता या मैदानावर सुरुवात केली ती मैदानावर रोहन साळगावकरनं आणि त्याचा कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. नामदेव बाणावलीकरनं मैदानावर. संकट मशीन रोहन साळगावकर रोहन लोणे आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन साळगावकर तर काही सुरुवात केली मैदानावर. महत्वाचे ब्रेक थ्रू लावून दिलेत. सलामीची मिनीचोडी माघारी परतली. त्यानंतर निखिल माघारी परतलाय. नामदेव बाणावलीकरनं तोच कित्ता चालू केलाय मैदानावर. खोलबोट टप्प्यावर चेंडू क्लीन बॉल्ट यॉर्कर परफेक्ट निघालाय. 0 धावसंख्येची बॅक डोक्यावर घेऊन रोहन लोणे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर असेल नामदेव बाणावलीकर. पहिली हॅट्रिक सचिन पाटजीची या मैदानावर आपण बघितली आहे. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आहेत. निखिल नाईक झेलबादच्या स्वरूपात परफेक्ट यॉर्कर त्यासाठी जो स्पेशालिस्ट तो नामदेव आपण बघितलाय. त्याला माघारी परतवलंय मैदानातून रोहन लोणेला. स्टार अक्षय घाटवळ मैदानामध्ये आज कार्य करावं लागेल कारण महत्त्वाचं खेळाडू ज्यावेळी माघारी परततोय या उभरत्या क्षेत्रांना कार्य करायचं असतं. संयमी क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट आणि त्यानंतर मोठे पटके टोलवायचे असतात. शॉर्ट अंपुल मैदानावर फटका चेंडू आल्या खराब चेंडूवर आक्रमण केलाय. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. डीजे बाई एस एस बजाव.
बर षटकाराची मोहर बघितली अक्षय घाटवळची आपण. बैठक भटका डोलवायचा होता. एक तेरी और एक मेरी नामदेव बाणवलीकर सुरेख गोलंदाजी मैदानात. प्रत्येक खेळाडू येणाऱ्या कालखंडामध्ये क्रमावर लावले आहे मैदानावर. दाजी धुरत तगडा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा नामदेव बाणवलीकरनं 2 ब्रेक तुलावून दिले, महत्वाचे 3 ब्रेक तुलावून दिले आहेत. रोहन लोणे, अक्षय घाटवळ. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. सुंदर आहे नेत्रदीप फटक्यानं खातं खोलले मैदानावर षटकारानं. दाजी धुरत ऑन फायर. 6 धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपलकावर. धावा अतिशय सुरेख आहेत धावपलकावर. 16 धावा पण गडी बाद झाल्या 5. ज्या पहिल्या चेंडूवर महत्वाचा ब्रेक तुलावून दिला आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 3 षटकात याची वर्णी लागली आहे रोहन सालगावकरची. रॅम्पॉम असनोडा सुरेख गोलंदाजीसाठी स्पेशालिस्ट संबोधला जातोय तो खेळाडू मैदानावर. नामदेव बाणवलीकर या मैदानावर. रोहनवर हल्ला बोल फटका मैदानावर बसलाय. उंच खुरा खेळाडू सेव्ह अँड डीप मिड विकेटला लतेश साळगावकरला नमस्कार करावा लागलाय. मैदानामध्ये प्रत्येक खेळाडू नाईकसर आक्रमक होतोय म्हणजे सन्मानजनक क्रिकेट ज्यावेळी खेळतो एकेरी दुहेरी धावसंख्या एका दुसरा बोटा फटका त्यावेळी धावपल वधारला जातोय. पण प्रत्येकाचा मोह या मैदानामध्ये आवरत नाही आहे आणि मोह न आवरल्यामुळे या मैदानावर 6वा आदरा बसतोय. तो लतेश माघारी परततोय आणि नवीन खेळाडू मैदानावर सौरभ नाईक पावलं टाकतोय. भूमिका घ्यायची होती वड्यांसमोर दाजी दुरत होता. वारा होता चेंडू जाईल असं तर वाटलं होतं पण चेंडूला एलिव्हेशन नव्हतं मैदानावर. सौरभ नाईक सज्ज झालाय. 6 गडीबाद धावपलकावर 16 धाबा धावपलकावर महत्वाच्या सामन्यामध्ये त्या मैदानावर फलंदाजी करत असताना दाजी दुरतनं षटकार टोलावलाय जरूर. वेगवान चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू सोडून दिला होतोय. सौरभ नाईकला बुचकाट टाकणारा चेंडू आपण बघितलं. यष्टीरक्षक पुनाजीनं काम पूर्ण केलंय. रोहन साळगावकरनं ज्यावेळी मैदानावर पहिला ब्रेक तुलावून दिला त्यावेळी जल्लोष पाहायला मिळाला मुंबई स्ट्रायकर असतोला क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. हलक्या हातानं घेऊन काढल्या चेंडूला दिशा दिली आहे. एकेरी धावसंख्येने स्थिरावलेला धावपलक 17 धाबा धावपलकावर. 17 धाबा धावपलकावर आपण बघतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 पे खतरा कोणाला असेल येणाऱ्या कालखंडात रोहन साळगावकरवर हल्ला बोल असेल की 17 पे खतरा दाजी दुरतसाठी रोहन साळगावकर तोडून गोलंदाजी करेल. मोठा फटका आणि मोठ्या फटक्याने स्वागत दाजी दुरत ऑन फायर.
थँक्यू. 25 धावफलक कबर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दाजी धुरतलाय मैदानावर. एका बाजूने पावनखिंड लढवावी लागेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फटका बसलाय. एक तेरी और एक वेरी लेग ब्रेक. आज सोडले की मॅच सोडली आहे मैदानामध्ये. गती परिवर्तन होता. लेग ब्रेक हे झेल टिपायचं होतं मैदानावर. जर दाजी धुरतची चेंडूपळी या मैदानावर तळपली तर या खेळाडूची मात्र दिल की धडकन वाजायला सुरुवात होईल. ज्याने झेल सोडलंय तो खेळाडू आपण बघतोय. प्रीतमची दिल की धडकन वाजायला. कारण कोणाला जीवनदान दिलाय, जो आक्रमक झालाय सुरुवातीपासून. रोहन साळगावकरनं काम केलं होतं मैदानावर. सोडून दिला होता चेंडू. सन्मानच्या चेंडूला सोडून दिला होतोय. आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आपण बघतोय. निर्धाव चेंडू पहिल्या 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 23 धावफलकावर 18 चेंडू संपल्यानंतर 6 मोहरे गारद झाले आहेत. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे उर्वरितची 3 षटकं आणि उर्वरितच्या 3 षटकांमध्ये एक सुंदर गोलंदाजी करावी लागेल. ती दाजी धुरतला आणि त्याच्या साथीला सौरभ नाईकला स्लॉक ओव्हरमध्ये दाजीला आक्रमण करायचं आहे. संयम दाखवायचा आहे. पण गोलंदाजी मार्गवर चतुराईने नटलेला गोलंदाज फिरकीनं जो अनेक फलंदाजांना नाचवतोय तो पुनाजी कलंगुटकर स्क्रीनवर आलाय. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ठिकाणी बघतो सुंदर एक असं सिंधुदुर्ग गौराज्यातील रेडिओ आवाज सर अशोक नाईक आमच्या मायक्रोफोनवर जोडल्यात आहेत. धन्यवाद योगेश. 6 ओवर का मैच है लेकिन राजाराम वॉरियर्स मुझे 4 ओवर का मैच खेल रही है लग रहा है मैदान पर. जो मैच 6 ओवर का है लगातार गोपाल बाटा के आउट होने के बाद और सामने मैं बहुत दाद दूंगा. क्या गेंदबाजी की रोहन सालगावकर. कौन बोलेगा सांगेम प्रीमियर लीग, कौन बोलेगा देवगढ़ आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी का अल्टी पल्टी की कोशिश, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं. सौरभ नाइक स्ट्राइक पर, दाजी दुरत नॉन स्ट्राइकर एंड पर. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 4थे ओवर की शुरुआत और पुनाजी कलंगुटकर गेंदबाजी कर रहे हैं. और आज नामदेव बाणावलीकर को दाद देनी पड़ेगी. क्या तेज गेंदबाजी, क्या तीखी गेंदबाजी. छोटे गेंद इस बाहर एक शायद कहां पर खेलना चाहते थे, गेंद कहां पर निकले, हल्का सा अपील और अंपायर का इशारा तीसरे अंपायर की ओर. रनआउट के लिए बिल्कुल कॉल हो चुका है. देखना होगा क्या हुआ वहां मैदान पर. एक रन देखना होगा तो पूरा हो चुका है या नहीं, आने वाला समय बताएगा. लेकिन क्या विकेट खोई बिल्कुल राजाराम वॉरियर तळवडे क्रिकेट टीम ने. गोपाल भट्टा शुरू में, उनके बाद लतेश साळगावकर को मैं बिल्कुल जो कि गैर जिम्मेदारी बल्लेबाजी करूंगा. और नॉट आउट का इशारा. तो दाजी दुरत अपने क्रीज में सुरक्षित, एक सिंगल बनता हुआ. और वहीं से लेकर अनिकेत वो भी बिल्कुल सस्टेबल आउट है. आपको मेरे ख्याल से जिस तरह से विकेट खोई थी गोपाल भट्टा का पहला विकेट, उसके बाद आपको खेलना चाहिए था. और सामने बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत लाजवाब स्पेल किया रोहन सालगावकर और नामदेव बाणावलीकर ने. अच्छी गेंद का लय का उपयोग किया. मोड़ा गेंद को स्क्वायर लेग की तरफ, एक स्विंग पूरा किया. विकेट के पर तेजी के साथ गेंद पर आते उठाते गेंद को फोल्ड करते. 1 रन बन गया. 6 ओवर का मैच है. एक 50-55 का टारगेट शायद आप मुकाबला कर सकते हैं इस मैच में बूम स्ट्राइकर असनोड़ा क्रिकेट टीम के साथ. लेकिन उसके लिए आपको 50 से आगे थोड़ा तो निकलना ही पड़ेगा मैदान पर. हवाले पर लेकर वाइडेस्ट लॉन्गन पर एक मिस टाइम शॉट सौरभ नाइक. ये गलत क्रिकेट दोस्तों बिल्कुल मैदान पर. सामने दाजी दुरत खेल रहे हैं, उनको ज्यादा मौका देना है आपको. लेकिन ये क्रिकेट आप बिल्कुल ताकत के साथ, लेकिन उसी के साथ दिमाग के साथ भी क्रिकेट बहुत जो कि महत्वपूर्ण रहता है. और वो करते काफ़ी हमेशा. इसीलिए हम तारीफ करते राम नागवेकर की, गोपाल भट्टा की. वो क्रिकेट दिमाग के साथ खेलते हैं दोस्तों मैदान पर. और इसी बीच में और एक सफलता मिलती हुई बूम स्ट्राइकर्स क्रिकेट टीम को. और नए बल्लेबाज मैदान पर साहिल गाठवाड़ जारी है. राजाराम वॉरियर्स तळवडे और भूमि स्ट्राइकर असनोड़ा, इन 2 टीमों के बीच में. कट के इस बार हल्के से टैप किया गेंद को गली की तरफ. दूसरे रन की कोशिश होगी जरूर मैदान पर. पहला रन बड़ी तेजी के साथ और रोका. मालूम है शायद ये स्ट्राइक के लिए बिल्कुल दाजी दुरत का सही फैसला मैं कहूंगा, क्योंकि जो कुछ करना है अब निचले क्रम पर बल्लेबाजी है. लेकिन वो गेंदबाज है टीम के, राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम के. बहुत कम बार उनको मौका मिलता है बल्लेबाजी का.
तो मैं कहूँगा ज़्यादा मौका कभी नहीं मिलता उनको बल्लेबाजी के लिए, क्योंकि मिडल ऑर्डर बहुत ही सक्षम है। दाजी दुरत है, अक्षर घाटवड़ है, लतेश साळगावकर है, गोपाल भट्ट है। तो जो निचले क्रम पर जो खिलाड़ी होते हैं वो राजाराम वॉरियर्स के खास करके मैं कहूँगा जो कि गेंदबाजी के लिए पहचाने जाते हैं, और यही बिल्कुल सही सोच थी दाजी दुरत की। मैं कहूँगा रोका था रन के लिए, और अब स्ट्राइक पर वो खुद और गेंदबाजी में परिवर्तन सिद्ध वेर्णेकर आ चुके। खेल 4 ओवर का समाप्त हुआ और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 27, लॉस ऑफ 7 विकेट, 27 रन 7 विकेट पर। आने वाले 2 ओवर 12 गेंदों का खेल बाकी है। कम से कम 20 रन की उम्मीद तो होगी, और सामने कोशिश होगी भूमि स्ट्राइकर्स की अब 40-45 के आसपास सीमित किया जाए राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम को। और हाफाली पर लेकर वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर। चलिए बिल्कुल एक मौका मिल चुका था, लेकिन मौके का फायदा नहीं मिला। 8वां विकेट वापस चला गया राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम का। 27 रन 8 विकेट पर। कुबल मैदान पर सिद्ध वेर्णेकर सफलता दिलाते हुए टीम को। दाजी दुरत जो धोखादायक बल्लेबाजी कर रहे थे आउट होकर वापस खुद के 14 रन बनाकर 2 छक्के लगाए, और जो मौका दिया था उनको वो महंगा नहीं साबित हुआ। प्रीतम थोड़ी सी राहत के साथ लेते होंगे मैदान पर। प्रवीण कुबल स्ट्राइक पर। पुलर लेन की गेंद, खड़े खड़े खेलना चाहते थे, ऑफ स्टंप पर गेंद छोड़कर विकेट कीपर के हाथों में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 5वां ओवर जारी है। सिद्ध वेर्णेकर जो राउंड विकेट दाहिने से सामने वाले दूर वाले छोर से गेंदबाजी करते हुए। इस बार धीमी फेंकी गेंद, जल्दी खेल बैठे लॉन्ग ऑफ पर फील्डर। ओ थोड़ी आगे गेंद गिरी, बच गया। वहां पर एक मौका जरूर निकला था, लेकिन गेंद बहुत आगे गिरी। कोशिश बढ़िया रही थी, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन मिल गए स्कोर के खाते में। 2 रन के साथ 29 टोटल स्कोर 29 रन। हाँ पॉली पर लेकर वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर। आज कैचिंग प्रैक्टिस राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम की ओर से मैं कहूंगा मैदान पर बिल्कुल गैर जिम्मेदारी बल्लेबाजी। 8वां विकेट वापस और एक सफलता मिलती हुई भूमि स्ट्राइकर्स क्रिकेट टीम को। देखना होगा कौन अब नए बल्लेबाज आदित्य नाइक मैदान पर बल्लेबाजी के लिए उतरते हुए। बहुत कम बार मौका, मैं ये बात कर रहा था, जो कि 8वें 9वें 10वें 11वें नंबर के बल्लेबाजों को राजाराम वॉरियर तलवड़े क्रिकेट टीम के बहुत कम बार मौका मिलता है बल्लेबाजी के लिए, क्योंकि जो बल्लेबाजी होती है वो बिल्कुल बैटिंग लाइनअप होती है, वो दाजी दुरत, अक्षय घाटवड़, लतेश साळगावकर और गोपाल भट्टा के साथ होती है हमेशा, और वो बहुत बार सफल भी रहे हैं। सामने पुनाजी कलंगुटकर कुछ चर्चा कर रहे हैं आदित्य नाइक के साथ। देखना होगा सिद्ध वेर्णेकर अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। अच्छी गेंद इस बार ढीले हाथों से खेला, ऑफसाइड पर कवर पॉइंट पर रन के लिए निकले थे, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड पर बिल्कुल रोका। खेल अभी भी जारी है, 5वें ओवर का 1 ओवर बाकी है, स्कोर वहीं पर रुका हुआ टीम का। एक नाजुक स्थिति में मैदान पर इस बार बल्ले से लगी थर्ड मैन की तरफ निकले, लेकिन फिर से रन के लिए नहीं निकले। शायद सोच होगी सामने अब जो बल्लेबाजी है वो कोई खास बची नहीं मैदान पर। जाते जाते अगर आखिरी ओवर में 2 बड़े शॉट लगे तो थोड़ा सा मुकाबला हो सकता है मैदान पर, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी है उस तरह से ताकत है गेंदबाजी भी राजाराम वॉरियर्स की। खास करके तेजस पडवल जो बहुत ही मैच विनर गेंदबाज है, उन्हीं के साथ सौरभ नाइक वो भी बहुत अच्छे। साहिल घाटवड़ की भी प्रशंसा करनी पड़ेगी, जो पिछले मैच में आज के दिन में मिडल ओवर के साथ जो उन्होंने विकेट चटकाया था, और उन्हीं के साथ आदित्य नाइक वो भी गेंदबाजी के लिए बिल्कुल। तो 4 गेंदबाज है टीम के, लेकिन सामने बल्लेबाजी ने बिल्कुल साथ नहीं दिया। देखना होगा क्या होता है। सुशांत आ चुके हैं अंतिम ओवर में। कमेंट्री बॉक्स में हमेशा की तरह हमारे दाइलो जो बिल्कुल भूमि स्ट्राइकर अस्नोडा क्रिकेट टीम के साथ हमेशा के लिए वो जुड़ गए हैं हमारे कमेंट्री बॉक्स में। दाइलो आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में। अंतिम ओवर का खेल, क्या ऑल आउट का धोखा सामने, या जाते जाते एक का दूसरा शॉट।
हफाली पर लेकर गेंद हवा में, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, लंबी दौड़ लगाई, निकले नो मैच लैंड में गेंद, एक रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, जब तक गेंद फील्ड होती थ्रो पहुंचता सुशांत के हाथों में गेंदबाज के 2 रन जुड़ गए और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 31 रन पर। 31 रन 9 विकेट पर। आखिरी जोड़ी मैदान पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक शॉट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर, बल्लेबाज को बीट करती हुई, ऑल आउट का धोखा वो भी है सामने, 4 गेंदों का खेल बाकी है, शायद कोशिश होगी एक का दूसरा बड़ा शॉट, लेकिन सामने धोखा वो भी है ऑल आउट का। सुशांत राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर, और अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद, आगे निकलकर ऑन साइड पर खेलना चाहते थे, सफल नहीं रहे, गेंद चली गई सामने विकेट के पर पुनाजी कलंगुटकर। बहुत अच्छी गेंदबाजी, प्रशंसा करनी पड़ेगी रोहन सालगांवकर और नामदेव बांडावलीकर की, क्या स्पेल के आज इस मैच में, लेकिन सामने क्रेडिट तो मैं जरूर दूंगा गेंदबाजों को और उसी के साथ गैर जिम्मेदारी बल्लेबाजी। छोटी गेंद, फिर से डॉट गेंद। तो लास्ट ओवर के 2 गेंदे बाकी है, बहुत ही शानदार टॉस जीता, गेंदबाजी, फील्डिंग अच्छी रही, कैच पकड़े, एक कैच जरूर छूटा, लेकिन महंगा नहीं हुआ भूमि स्ट्राइकर्स अतनोड़ा क्रिकेट टीम के लिए। ओ, इस बार बल्ले से कुछ लगी, आवाज तो आई थी बिल्कुल, लेकिन विकेट के पर पुनाजी के हाथों से गेंद फिसली। तो लगभग समाप्ति की ओर पहले इनिंग, 6 ओवर का मैच, आखिरी गेंद, सुशांत अपने बॉलिंग मार्ग पर, सामने बल्लेबाज, लास्ट बॉल टू गो। इकतीस रन 9 विकेट के नुकसान पर। छोटी गेंद, इस बार देखना होगा नो मैच लैंड में, पहला रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, लेकिन रनआउट का मौका बनेगा और एक ही रन मिल गया स्कोर के खाते में। तो इसी के साथ ऑल आउट हुई टीम राजाराम वॉरियर्स तलवड़ी क्रिकेट टीम। टोटल 32 रन, 33 का टारगेट। बल्लेबाजी बिल्कुल नहीं, मैं बल्लेबाजी की तो मैं बात बिल्कुल नहीं करूंगा इस मैच में, एक खराब प्रदर्शन कभी कभी होता है क्रिकेट में, लेकिन मेरे ख्याल से जो कि गोपाल भट्टा के आउट होने के बाद आपको बिल्कुल आपके टीम को आगे लेना चाहिए था। गेंदबाजी में जरूर चर्चा करूंगा, नामदेव बाणावलीकर बहुत ही किफायती 13 रन देकर 3 विकेट चटकाए, रोहन सालगांवकर ने 10 रन दिए 3 विकेट चटकाए। ये दोनों गेंदबाजों ने बिल्कुल कमाल की गेंदबाजी की और वही पल बिल्कुल रोक लगा दी। एकमात्र बल्लेबाज 14 रन बनाए, वो दाजी दुरत 2 छक्के लगाए, लेकिन उसके बाद कोई अच्छी बात नहीं रही बल्लेबाजी में। तो टारगेट है मैच को जीतने के लिए, टोटल 33 रनों का टारगेट है। देखना होगा किस तरह से मुकाबला होता है, कितने विकेट के साथ जो कि राजाराम वॉरियर तलवड़े इस मैच को बनाते हैं, या कितने विकेट जो कि रखकर मैच को जीतते। लेकिन ले चलते कमेंट्री बॉक्स में, आइए माइक्रोफोन पर श्याम कलंगुटकर के साथ आगे का विवरण सुनाते हुए। तब तक डीजे
Mandram Champions Trophy, organized by Mandram Boys. Winner to take home rupees 4,44,444. Runners up will get rupees 3,33,333. Here we go with the first delivery. Straight away in the air by Vivek. Fielder coming in. Oh, makes a complete meal out of that one. Overran that one and just missing out. 2 runs have been added. Target of 33 for the Bhumi strikers. Asnora. Vivek along with Punaji Kalangutkar in pursuit of 33. Would have been the wicket. When you are defending a smallish kind of target, you need wickets. Again, this time swing and a miss. Dot delivery. Next match coming up, winner of this game will take on Dhruv Warriors Parsim. Nicely played. And that will be, yes, gone all the way for 6. Half a dozen runs. Score moves on to 8. This time fuller by Saurabh. That the batting just didn't click. Rohan Salgaonkar started off with 2 wickets in the first over. Then Namdev followed with 3. Down on one knee. Couldn't quite get the timing right. Another dot delivery. Just that spell between Namdev and Rohan completely destroyed the batting. 6 wickets among them. Nicely played. And that will be a boundary. Straight down the ground. Score moves on to 12. So after completion of 1, it's 12 without loss. Sahil was excellent in that previous game up against Punaji Kalangutkar. One of the best in business. 21 runs required. Another 5 overs to go. If Punaji gets going from ball 1, he will just finish it off in 5 deliveries. You don't need 5, you need just 4. 21 required. Punaji Kalangutkar on strike. Was trying to do it, but mistimed. Straight in the hands of the fielder at short mid-wicket. Dot delivery. Fantastic organizing this by Mandram Boys here in Mandram. Short pitch delivery, and that's more like it. That's the Punaji Kalangutkar we know. Maximum. Score moves on to 18. It's just 15 now. 15 runs required. Sahil again to Punaji. Short pitch delivery, played over. Back at a point. It's running towards the fence for 4. Might just be stopped in. No, that's a boundary. Score moves on to 22. Just 11 required now. Another short pitch delivery, this time on the offside. Oh, that fielder at back at a point and back at a point. Big head again in the air. The fielder is a mere spectator. Dumba, get to work. In fact, Dumba is not there. Another maximum.
Score moves on to 28. In fact, five runs required. Can he finish it off in this particular delivery? Another 2 deliveries to go in this over. Let's see if Punaji can do it. Short pitch delivery down the ground, and that's 4. So scores are level. In lot of hurry, Vivek and Punaji, especially Punaji. This over has already been gone for 20 runs. Just 1 run required. Next match coming up, winner of this game, most likely the Bhumi Strikers of Sonora will take on Dhruv Warriors. Short pitch delivery again, nicely guided. Casually down to short third, and that's it. Winning runs for Bhumi Strikers. They win this game by 10 wickets. Shortly we'll have the presentation ceremony. Requesting both the captains, please come for toss as early as possible. Bhumi Strikers